कलकराई पुण्यापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेला आणि ढाकबहिरीच्या सानिध्यात असणारा एक सुळका. जांभवली गावातून 1 ते 1.5 तासाचा जंगल प्रवास आणि समोर येणारा असा तो भला मोठा 150 फूट उंचीचा हा कलकराई सुळका. हा, ट्रेकला तर मजा आलीच आणि सुळक्यावरून दिसणारा समोरचा व्ह्यू पण एक नंबर होता. आणि थांबा हो, पुढं आहे कलकराई सुळका उतरतानाचा ड्रोननी कॅप्चर केलेला थरार. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आलोय पुढच्या ट्रेकला ढाकबहिरी. हा जो दिसतो तो ढाकबहिरी आणि त्याच्या शेजारी एक कलकराई सुळका आहे, कळकराई सुळका. हे काय होतं? तर असा हा 1.5 तासाचा जंगल ट्रेक आहे पहिल्यांदा ढाकबहिरीपर्यंत जाईपर्यंत. आणि ढाकबहिरीच्या शेजारीच आपला पिनॅकल आहे. हा पिनॅकल बिगिनरसाठी मानला जातो. तो जो दिसतोय तो कळकराई सुळका आहे आणि त्याच्या मागे ते ढाकबहिरीचा फोर्ट. जाताना नुसताच उतार लागतोय, येताना पक्का चढ लागणार आहे आणि येताना थोडा थकून येणार आहे, तर जास्त दम लागणार आहे परत. असं आहे सकाळचं वातावरण. पाणी पिण्यासाठी एक ब्रेक घेतला आता. तर लास्टचा ट्रेक होता तो माझा होता केदारनाथ, तुंगनाथ आणि चंद्रशिला. त्यानंतर कुठेच गेलो नव्हतो, या पावसाळ्यात पण नव्हतो गेलो. आणि त्यानंतर आज आलो इतक्या महिन्यांनी, ऑलमोस्ट 3 ते 4 महिन्यांनी आलो. इकडेच गेलेत ना सगळे, पण सगळे गायब झालेत. तर असा ही घनदाट जंगल. किती लिहिले ढाकगड, 2 रस्ते जात आहेत, एक इकडं एक इकडं. हळूहळू थंडीचे दिवस येतील, आलेच आहेत दिवाळीनंतर थोडीशी, पण काही थंडी वाटत नाही. मगासपासून उतारानेच चाललोय. येताना पक्की वाट लागणार आहे, पूर्ण स्टीप चढ चढून रिटर्न यावं लागणार आहे. कसं वाटतंय मग माकडांना बघून? हे काय मगाशी पण असली, आता पण असली. उडी. आणि सोबतीला आपले मित्र असले की ट्रेक हा ट्रेक नाही तर प्रवास बनून जातो. म्हणून मला मित्रांबरोबर ट्रेक करायला आवडतं. थकून भागून बसलेले. धनश्री काय झालं? हसली. नाही तू नाही दिसत आहे, थकल्यासारखे नाही दिसत आहे व्हिडिओ मध्ये. अशा प्रकारे खूप सोप्या पॅच मध्ये येऊन थांबलेलो आहे. नाही हसत मी अजिबात हसत नाही, तुला माहिती. खतरनाक. तरी सध्या सेटअप लावायचं चाललंय फ्री क्लाइंब करून. हा पूर्ण पिनॅकल क्लाइंब करून जायचा आहे वर.
क्लाइम्बिंगला सुरुवात करणार आहे. इथं आहे व्हॅली, हा आहे डाकगड. या व्हॅलीतून जातात डाकबैरीच्या केवकडे राईट साईडला, आणि इकडे आहे क्लाइम्बिंग हा सुळक्यावर. तर आता एक जण जात होता पहिल्या स्टेशनकडे. आजपर्यंत आणतो हे जे आहे हे जे आपण आणत होते आपण जाणतो. हे जर मी जाऊन बायकोला दाखवलं काय करत होती बरं बरं काही मित्राला दाखवतो हो हो हो, म्हणजे त्यांचा जो काही पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो. आपण जे इतर करतोय ना वेगळा असतो. हा हे तर पटलं. या ॲडव्हेंचरची काही मजाच वेगळी असते. हा विचार करूनच मी म्हणलं आता मी जातोवर. चमचप वमचप काय दाखवून जाणार का रे? असं कसं काय करून जातो का? सरांनी वर पाहिलेलं आहे. तर आता आम्ही रॉक क्लाइम्बिंगला स्टार्ट करत आहोत. थंड थंड वारा चालू आहे. मस्त वारा वारा मस्त. बरोबर तुझ्या टायमाला सुरू झाला. बघा कसा सह्याद्रीमध्ये आवाज घुमत होता. चला तरी हा पॅच सोडून वर आलोय. त्यांनी वर ओढलं आणि आता इथे थांबलोय रिचवर. आणि हा पुढं आहे ढाकबैरीचा फोर्ट. आणि अजून वर जायचंय. एक नंबर मजा आली. खूप थ्रिलिंग. आणि हा जो पॅच होता मागचा तो खूप थ्रिलिंग पॅच होता. फायनली हा पॅच रॉक क्लाइम्ब करून आलोय. आणि इथे या साईडला डायरेक्ट दरी. सध्या आपण हार्नेस वगैरे घातलेत आणि आपण पूर्ण सिक्युरिटी बरोबर आल्यावर मस्तपैकी असा नजारा दिसतोय इकडं. आणि आता हा पॅच चढून जायचा आहे वर. हा सगळ्यात मोठा पॅच दिसतोय मला इथला. या साईडला ढाकबैरी फोर्ट आहे. या साईडला तुम्हाला खाली दिसत असतील त्या ढाकच्या केव आहेत. इथं जे माणसं दिसत आहेत ते इथं सगळं फॉग आलंय मस्त. आणि इथं आम्ही रॉक क्लाइम्बिंग करतोय. टॉपला पोहोचण्याचा आनंद काय असतो बघायचा आहे का? सुळक्यावर जाऊन व्हिडिओ तर नाही काढला पण काही मोमेंट्स कॅप्चर केले. अहो अजून उतरायचं बाकी होतं. चला की मग दाखवतो रॅपलिंगचा थरार.
तर मित्रांनो अशा प्रकारे कलकराई पिनाकल क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.